बरं, माझी एक मागणी अशी आहे, प्रत्येक गावच्या ठिकाणी दोन्ही गावची शिवा आहे त्या ठिकाणी शासनाने स्वतःहून रस्ता केला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही पद्धतीचा म्हणजे तुम्हाला काही कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही. एक साखळी पूर्वी ज्या गटवारी झाल्या दोन्ही शिवची एक साखळी म्हणून 33/33 असा आमच्या नॉलेजमध्ये. आता सरकारी नॉलेजमध्ये काय आहे ते त्यानुसारच काम चालणार आहे, परंतु शिवचा रस्ता दोन्ही गावची शिव त्या ठिकाणी शासनाने रस्ता कंपल्सरी केलाच पाहिजे. त्यामुळे अंतर्गत इतर रस्त्याची बचत होईल, शेतीच्या तुकड्यांची बचत होईल आणि शिवच्या मुख्य रस्त्याने बरेचशा म्हणजे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना तो त्या रस्त्याचा उपयोग घेता येईल. कालही सांगितलं तो माणूस बसल्याला याला उपोषणाला याच्या घरातल्या आणि 2 घरातल्या लोकांनी आत्महत्या केल्या आहेत आणि झाडाला गळफास घेतला, दुसऱ्याने विश्वास केलं. 2 माणसं मिळून 2 आपल्याकडे लहान मूल गेलं तर अख्खं गाव बंद करतात. इथं 2 माणसं मिळून मी आतापर्यंत 3 उपोषण केले. ऐकून घ्या. हे सबनीस साहेब होते, 2 वेळेला दाद नाही दिली. एका वेळेला फक्त एक हक्क नोंदणी पाटील होते, त्यांना बंदी केली. दुसऱ्यांदा ते म्हणले स्वतः मी 8 दिवसात अहवाल देतो. 3 महिन्यांनी अहवाल दिला तरी कारवाई नाही. शेवटी मुलांनी पुण्यामध्ये सर्जरी बोलून आत्महत्येचा प्रयत्न केला. सगळ्या ज्या वेळेला आणि त्यांना नंतर नगरला पाठवलं, पण त्यांना नंतर आता निलंबित किंवा सक्तीच्या रजेवर पाठवले. म्हणजे त्यावेळी एवढी सत्य परिस्थिती असताना मला स्वतः किती त्रास झालेला आहे. आपण यांच्याशी चांगलं बोललो तर हे आपल्याला मार्ग दाखवतात ना. आपण उलट पालट बोलायचं नाही केलं तर मग त्यांना काय करायचं. पुन्हा मागची वेळ पुन्हा येऊ नये हा फक्त एक संदर्भ दिला त्यांना. त्यांच्याबद्दल आपलं काय काम करण्याच्या ज्या भूमिका मांडल्या ते त्यांनी कराव्या आणि ज्या रीतसर असतील कायदेशीर त्या करावं. आम्हाला चुकीची मागणी करायची नाही, चुकीची असेल ती कायद्यात बसत नाही तुम्ही अमान्य करा, मान्य होत नाही ते आम्ही समजू. पण कायदेशीरपणाच्या एकदा डिले किंवा असं काही करू नका. कायदा आहे, कायद्याचा अंमल तुम्हाला फक्त करायचा आहे. तुम्ही काय कायदा बनवत नाही, कायदा रेडीमेड आहे, फक्त कायद्याचा अंमल झाला पाहिजे आणि याच्यात डिले होते. आपण त्या गोष्टी बोलत राहिलो, ती गोष्टी सगळ्या सांगितल्या. हा रस्ता आहे, हा सुरू रस्ता आहे, हा रस्ता झाला पाहिजे. त्यांनी त्याला 1 तारखेला मान्यता दिली ऑन रेकॉर्ड. आपल्याला ते आता एक चिठ्ठी लिहून देतील, एक पत्र साहेब पत्र दिले तुम्ही काकडे पण पान त्या माध्यमातून काय विषय जेवढे आपल्याकडं निकाल झाले त्याची अंमलबजावणी आतापर्यंत झाली नाही. मग असं आहे का प्रत्येक शेतकऱ्याने आंदोलन केलं पाहिजे, उपोषण केलं पाहिजे असं नाही. मी सांगतो कुठली जी अंमलबजावणी झाली नाही मला तुमच्याकडे माहिती असेल तर द्या. आहे ना. मी आपण मीटिंगमध्ये सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं असतो की तुमच्याकडे किती रस्ते किती तुम्ही काढलेले किंवा किती हे केलं त्याचा आढावा होतच असतो. तर स्पेसिफिक तुम्हाला जर वाटत असेल की या 10 रस्त्यांचे एवढे वेळ झाले नाही ते माझ्याकडे आणून द्या. मी स्वतःच म्हणजे तसं रेकॉर्ड आपल्याकडे आहेच. निकाल किती झाले नाही त्या आम्ही आढावा घेतच असतो आमच्या रेकॉर्डचा. तुमच्याकडे काय आहे ते द्या मला की बाबा ज्या 10 म्हणजे 10 जणांनी न्यायची गरज नाही. लक्षात आलं का तुम्ही आणा त्यांचं की 10 बाबा ही 10 आमची दिवस राहिली चालेल. म्हणजे तालुक्यामध्ये जे निकाल झाले तर 5 असू द्या 143 असू द्या किंवा याच्या व्यतिरिक्त रेग्युलरच प्रोसेस आहे की निकाल झाला की मंडळाधिकारी तारीख तुला करून देईल, तारीख द्यायची आणि तुला करून देईल. आणि त्यात दुसरा एक विषय असा आहे का तो भूमी अभिलेखच्या अंतर्गत येतो. म्हणजे ज्या मोजणे की आम्ही मॅडमला भेटलो तर ते भूमीचं काय झालं साहेब माहिती आहे का त्याच्यामध्ये मॅडमचं म्हणणं आहे की भूमीचा स्टाफ कमी आहे आणि भूमी प्रकरणांची संख्या जास्त आहे. आता मान्यवर ऐकलं त्यांना काहीतरी ह्याच्यातून 200 दिले भूमीला वाया आणि जमामध्ये आपल्याकडं त्यावेळेस त्या प्रकरणांची बऱ्यापैकी निर्मिती करण्यात येईल. आता हे व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून त्यांना ते 4 तास काढायला सांगा. डिपार्टमेंटची माझी चांगली माहिती मला त्याला चौऱ्याऐंशी सेकंड ठेवलं 2 शिवाय त्यांचं
त्याला सांगा या तारखेला तुम्ही हजर व्हा. ही तुमची ऑर्डर आहे. तहसीलदार त्यांच्या वरचा माणूस आहे. तुम्ही म्हणाले की या तारखेला या ठिकाणी यायलाच पाहिजे, नाही आले तर अरेस्ट करायचा नाही. शिकून लावून गेली एवढी ही आणि या संदर्भात कसं विषय असा आहे का हे तुमच्या अंतर्गत फक्त येत नाही. भूमी अभिलेख असेल, ग्रामपंचायतीचा असेल, BDO साहेब वगैरे, तर हे सगळे जे एकत्र येतील ना त्यावेळेस प्रश्न त्वरित मिटले जातील. आम्ही शेतकरी काय करतो, तुम्हाला येतो, तुम्हाला त्रास देतो. म्हणजे तुमचं फक्त तुम्ही जो आदेश असेल त्याप्रमाणे करणार. तर भूमिलेख आहे त्यांच्या अंतर्गत असला विषय ते शांत वाचतात. मॅडम आम्हाला काही जेवढा प्रतिसाद द्यायचा आहे तेवढा काही देत नाही, आजपर्यंत पण नाही दिला असा. त्याच्यामुळे तुम्ही काल म्हणला ग्रामस्तरीय करून दे. हो बरोबर. आपण काल आणि त्या पद्धतीने जर हे केलं ग्रामस्तरीय, तर याच्यामध्ये काय होतं, कारण काही वाढ अशी असतात की त्याच्यामध्ये पण असतात आणि थोडंसं कोऑर्डिनेशन त्या ठिकाणी केलं आणि आपण कंटाळून समिती त्याही थोड्याशा प्रभावी असल्या तर इकडे येण्याची गरज नाही लोकांना. काही 10-20 जरी 100 ते 10 जरी वाढ किलोमीटर घेतली तरी त्यामध्ये प्रमाण कमी कमी होऊन जायचं. पैशावाला माणूस आर्थिक दृष्ट्या तर काय करतो, त्याचं जे अतिक्रमण असतं ना ते अतिक्रमण न हटवता हद्दी पुन्हा चेंज करून दाखवतात. ते असं नाही झालं पाहिजे ना. आपल्याला साहेबांनी आश्वासन दिले की अधिकारी दोन्ही बाजूचे शिवामूर्ती तिथे बाबा शिवमोजून झाली. भूमी अभिलेख त्यांना तुम्ही म्हणता वेगवेगळे आवाज त्यांनी म्हणजे आवाज सादर केलेच नाही, पण 9 वेळा वेगवेगळे आता हे बघा, मी ऐकतो आणि ती थंडी माझ्या ओळखीची चूक केली का तिथं आपण त्यांना दगड मोठे दुसरा आधी पर्यायच नाही. हे ह्या वेळेला हा रस्ता होईल, 1 तारखेला होईल असं त्यांचं म्हणणं आहे. ते आता आपल्याला देतील, त्याच्यामध्ये 1 तारखेला आम्ही कारवाई करतो. आपण कितीही जरी बोलतो तरी या सगळ्याचा मध्ये थांबता येतं की 1 जूनला रस्त्याची 1 जूनला काकड्यांचे केस काकड्यांचे केस नाही, आता एकच रस्ता बोलले ना तुम्ही. हा काकड्यांचे केस मुसलमानचे बसलेत का नाही काकडे त्यांच्या आणि आपल्याकडे बाकीचे प्रकरण आहेत त्यांचं काय करायचं? ते सांगतो ना मी. प्रत्येकाने उपोषणाला बसायचं. ते सांगतो कारवाई त्याच्यामध्ये सुरू 1 तारखेनंतर कारवाई सुरू असं त्यांचं ते जरा ऍक्टिव्ह होईल. आणि किती दिवसात आमचं हे रस्ते 1 तारखेला किती तुम्ही तेच प्रश्न विचारलेला नाही ते सगळ्यांचं विचारतात, सगळ्यांचं म्हणतात. नाही, सगळ्यांचं म्हणजे आपल्याकडे जे प्रकरण आले तेच, सगळं नवीन प्रकरण नंतर आले. जुनी आहेत ती, ज्यांची 2016 आहे, 2008 आहे, 2000 काही 2007 आहे. आपण अशी द्या ना मला. हो. एक त्यांना यादी द्या, त्या पद्धतीने 1 तारखेनंतर कारवाई करणार साहेब. त्यांनी पूर्ण आश्वासन दिले. आता तो उपोषणाला बसला, त्याला मोठं द्यायचं नाही म्हणून हा रस्ता मोठा करायचा. बाकीच्या रस्त्यांना आपण पुन्हा हो ना, बाकीचे रस्ते तालुक्यामध्ये त्याच्याकरता आपण हा मोठा समुदायामध्ये त्याची तुम्ही काळजी करू नका. आता हा माणूस आपल्याला मरू द्यायचा नाही. तो 2 दिवस उपवाशी, तुम्ही 2 तास उपवाशी राहिले तर लगेच डबा पाहिला जाता हॉटेलमध्ये राहता. 2 दिवस उपवाशी आणि आपल्याला 4 तास 6 तास आपण उपवाशी राहू शकत नाही, लगेच खायला मागतो. त्याच्यासाठी आपल्याला आज साहेबांकडून आणि साहेब आपल्याला पॉझिटिव्ह आहे म्हणजे तुमच्या आपल्याला पहिल्यापासून आहे. कायदेशीर कारवाई आहे ते. आणि सर आता कायदेशीरच मान्य आहे. एक मुद्दा असा आहे, मध्यंतरी जो एक GR निघाला त्यात काय सांगितलं, तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये ठराव घ्या जे रस्ते कुठले मध्ये नाही का ते शिव रस्ते, पाण्याचे रस्ते किंवा अंतर्गत जे रस्ते त्याचे ठराव घ्या. ते ठराव प्रत्येक ग्रामपंचायतीला घेतले, पण ते अजून काही लोकांचे ज्या ग्रामपंचायतीमध्ये घेतले ते प्रश्न तसेच आहे. काहींचे ठराव तलाट्यामार्फत मंडलाधिकारीमार्फत आपल्याकडे जमा झाले, त्याच्यावरती परत काय आपण त्याच्यामध्ये ऍक्शन घेतली. त्याच्यामध्ये कमी आहे
नगराध्यक्ष आणि ग्रामपंचायत सचिव आहे त्याच्यामध्ये. हां. तर ती कमिटी क्रिएट करायची होती. कमिटी क्रिएट केलेली आहे आता. त्याची ज्यावेळेस मीटिंग लागेल त्यावेळेस हे सगळे प्रश्न हळूहळू सगळे निकाली निघतील प्राधान्याक्रम. आता जर काही तारखेला होणार 1-2 काकड्यांची केस. ते बाकी हो हो 1-2 हो नक्की. मग आता त्याच्यावर दिले पत्र दिले की नाही त्यांना? ती 15 दिवसांनी नाही काकड्यांची अहो सर त्याच्यात 15 दिवसांनी लिहिलेलं आहे आणि पत्र आहे त्यांना. जे ना वैयक्तिक उपोषणाला बसलेत ना काकडे त्यांना 1 तारखेचं पत्र त्यांनी साहेबांनी दिलंय. पण 1 मिनिट त्याचं साहेब काल बोलले तुम्हाला 1 तारखेचं पत्र दिलंय. पण काकड्यांचा असं प्रश्न म्हणजे उत्तर आलं साहेबांना का आतापर्यंत एवढे दिवस झाले तर मला काही न्याय भेटला नाही. फक्त आश्वासनावर आश्वासनं भेटली. पत्र त्यांनी पाठपुरावा बराच केलाय. कलेक्टर ऑफिस असेल मंत्री असेल पण त्यांना आतापर्यंत रस्ता रिकामा झाला नाही. तर ते काल साहेबांना काय बोलले का ज्या वेळेस माझा रस्ता रिकामा होईल त्यावेळेस उपोषण सुटलं जाईल. कालच साहेबांसोबत विषय झाला.